अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक विरोधी पथकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलनाबाबत आज जामनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। दिनांक 19/12/2024 रोजी मध्यरात्री 2:15 वाजता तहसील कार्यालय धरणगाव येथील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथकाने मौजे चांदसर बुद्रुक तालुका धरणगाव येथील गिरणा नदी पात्रात गस्त घालत असताना वाळूने भरलेले अवैध ट्रॅक्टर नायब तहसीलदार मंडळ अधिकारी व काही तलाठी यांनी पकडले असता ट्रॅक्टर मालक व चालक आणि तेथील मजूर असे 12 ते 15 लोकांनी वरील अधिकारी यांच्यावर हल्ला केला। त्यात तलाठी श्री दत्तात्रय पाटील यांच्या पायावर फावड्याने वार केला। त्यात दत्तात्रय पाटलांच्या वार केला व तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। ते पूर्ण आहे का? आज आपण निवेदन दिलेलं आहे, नेमकं निवेदन कोणत्या स्वरूपात दिलेलं आहे? धरणगाव तालुक्यात चांदसर गावी तलाठी लोकांवर वाळू तस्कर करणारे यांनी भ्याड हल्ला केला, त्यांना जखमी केले। त्यांनी निषेधार्थ आज आंदोलन बंद केलेले, काम बंद आंदोलन केलेले। कोणत्या स्वरूपात कोणत्या मागण्याचे निवेदन दिले तुम्ही? काय मागण्या केल्या? की आम्ही याच्या पुढे वाळूच्या गाड्या पकडण्यासाठी जाणार नाही। आणि जे धरणगावला जी घटना झाली त्या घटनेवर काय माहिती तुम्हाला? धरणगावला त्यांच्यावर हल्ला झाला, हे आमचे तलाठी बांधव आहेत। त्यांच्या पायाचा हाड फ्रॅक्चर झालेला आहे, त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आलेले। तसेच पथकातील इतर कर्मचारी जे आहेत त्यांच्यावर सुद्धा भ्याड हल्ला झालेला आहे। तर या घटनेचा आम्ही जामनेर तालुका तलाठी संघ तीव्र निषेध करत आहोत। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत वाळू विरोधी कुठलीही कारवाईमध्ये आम्ही भाग घेणार नाही किंवा कारवाई करणार नाही। तसेच जोपर्यंत आरोपी पकडले जात नाहीत आणि इथून पुढे वाळूच्या अवैध वाहतुकीबाबत किंवा चोरीबाबत शासन जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आमचं हे काम बंद आंदोलन सुरूच राहील। तर आपण बघितलं। नमस्कार, आमचे सहकारी तलाठी तसेच माजी सैनिक श्री दत्तात्रय पाटील यांच्यावर जो काल भ्याड हल्ला झाला वाळू तस्करांद्वारा, त्यांचा मी आमच्या जामनेर तलाठी संघटनेच्या वतीने निषेध करतो आणि या विषयावर प्रशासनाने ध्यान देऊन योग्य ते पाऊल उचलावं आणि तसे निर्देश जारी करावे असे विनंती करू। तसेच तुमच्या मीडियाच्या मार्फत जामनेर तालुक्यातील जळगाव जिल्हा माजी सैनिक संघटना यांना पण या घटनेचा निषेध करण्यास जळगाव येथे परवा दिवशी हजर राहण्याची विनंती करतो। तर आपण बघितलं धरणगाव येथे वाळू माफियांवर गस्त घालत असताना एका तलाठीवर हल्ला करण्यात आलेला आहे। तो हल्ला एवढा भ्याड झालेला आहे की त्यांचा पाय तोडण्यात आलेला आहे आणि जोपर्यंत या भ्याड हल्ल्याचे वाळू माफिया जोपर्यंत अटक होत नाही त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन आणि यापुढे गस्त घालणार नाही असे तलाठी संघटनेतर्फे येथे प्रशासनाला इशारा देण्यात आलेला आहे।